आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली ती 14 ते 19 घेतली, आता तेच घेत आहेत. आज त्यांच्यामुळेच आता ही आपण इतकं पुढे चाललो आहे. मला वाटतं म्हणून मी जरगे पाटलांना मी 2 दिवसापूर्वी विनंती केली की आता उपोषण हा काही त्याला मार्ग नाही आहे. बहुतांशी त्यांच्या मागण्या मी सकारात्मकरित्या काही मान्य केल्या आहेत, काही कार्यवाही सुरू आहे आणि शेवटी समाजाकरता अतिशय प्रभावीपणे ते ज्या पद्धतीने त्यांनी संघर्ष केला तो सर्व समाजामध्ये त्यांच्याविषयी एक आदराची भावनासुद्धा आहे. उपसमिती अध्यक्ष म्हणून आम्ही जी कार्यवाही केली वेळोवेळी त्याची त्यांना कल्पना दिलेली आहे. तरी मी आणखीन या विषयासंदर्भात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांना उद्या भेटून मी चर्चा करणार आहे. मात्र आपण जर आजची पत्रकार परिषद बघितली तर कुठेतरी फडणवीसांना ते टार्गेट करताना दिसत आहेत की आतापर्यंतचं सगळ्यात क्रूर सरकार हे आहे आणि कुठेतरी राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे जर मंत्री त्यांना भेटायला गेले तर त्यांना टार्गेट फडणवीस करतात अशा पद्धतीचं देखील त्यांचं म्हणणं. नाही, असं आहे की मला वाटतं माननीय जरगे पाटलांचा जो त्यांनी काही आरोप केला तो गैरसमजुतीचा आहे. म्हणून म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जर खरं मुख्य काम कोणी केलं असेल आणि ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवण्याचं काम कोणी केलं असेल ते मान्य देवेंद्रजींनी केलं. हे सगळं सूट आहे. आता सुद्धा ह्या मागच्या आंदोलनामध्ये मुंबईला जे काही निर्णय आपण केले माननीय मुख्यमंत्री जरी त्याची संदर्भ घोषणा केलेली आणि माझ्यावर जबाबदारी अध्यक्ष म्हणून दिली पण त्या पाठीमागे त्यांची भूमिका सकारात्मक होती आहे, उद्या राहणार आहे. मला वाटतं पाटलांनी माझी त्यांना विनंती आहे की फडणवीस साहेबांना आता आपण काही टार्गेट करण्यापेक्षा किंवा त्यावर टीका करण्यापेक्षा शेवटी सरकार म्हणून आम्ही उद्या या सगळ्या विषयामध्ये कार्यवाही करणार आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यवाही करतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी काय केलं किंवा शिवसेने लोकांनी काय केलं तर आम्ही महायुती सरकार म्हणून काम करतो. त्यामुळे भाजप आहे, सेना आहे, राष्ट्रवादी ते सगळे महायुती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो सगळे. मला वाटतं त्यांच्यावर विशिष्ट त्यांना एक टार्गेट त्यांना केंद्रबिंदू करून त्यांना त्याच्यावर टीका करणं काही योग्य नाही आहे. शेवटी हा काय प्रश्न व्यक्तीवर टीका करून हा प्रश्न सुटत नाही. आपण समाजाच्या करता जे आपण लढा उभा केलेला आहे मला वाटतं त्याचा अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे. परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करून एकतर आपला जनाधार आपण कमी करतो आहे. कारण ज्यांनी मराठा समाज आरक्षणच दिलं आहे आज मला वाटतं त्यांना ते श्रेय दिलंच पाहिजे. म्हणून आणखी काही मला वाटतं पाटलांचे गैरसमज झाले असतील तर मी दूर करेन. ते म्हणतात की 8 ते 10 महिने झाले 17 गॅजेट संदर्भात जे अद्याप का काढू शकले असं की हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी का झाली आणि 17 गॅजेट का नेऊ शकली तर ते सांगणार उद्या त्याची भेटून मी ती कल्पना देणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करण्यापेक्षा त्या अगोदर त्यांना भेटेल मी मग त्याच्यानंतर मग मी माध्यमांशी बोलेल. माझा जो उष्माघाताने बळी गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस राहतील. उद्या तुम्ही जाऊन त्यांची समजूत असं आहे की म्हणून म्हटलं की केवळ फडणवीस साहेबांना जबाबदार धरून त्यांना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे त्यांचीच भूमिका सकारात्मक म्हणून मला आपण इथपर्यंत आलो आरक्षणामध्ये. त्यामुळे पाटलांनी हा विचार करण्याचं कारण नाही की त्यांच्या उष्माघातानं काही त्यांनी जे वक्तव्य केलं आहे आम्ही ते होऊ देणार नाही. त्यांची गरज समाजाला या सगळ्या लढ्यामध्ये त्यांनी जे नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून मी त्यांच्याशी बोलताना या सगळ्या त्यांच्या गैरसमजुतीतून त्यांनी केलं काही वक्तव्य असेल त्याच्यावर निश्चितपणे मी समाधान करेन.